विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी प्रकरण 4 अनुभवांच्या खाणी स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, का ते लिहा. घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता कारण सौरभला बक्षीस मिळाले होते. सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती कारण शेजारच्या राधा काकूंकडे गेली होती. सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम घेतला होता. आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली कारण सौरभ धाड धाड म्हणीवर म्हणी सांगत राहिला, त्यामुळे आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली. प्रश्न क्रमांक 2, कोणती लिहा. राधा काकूंकडे गेलेली सौरभची आई. म्हणी व वाक्प्रचार या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अरुण जोशी. धाड धाड म्हणी सांगणारा सौरभ, सौरभकडे कौतुकाने पाहणारी आजी. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, मी इथे तुम्हाला पुढील सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितरित्या लिहून दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कोणकोणत्या विषयाचे स्वाध्याय हवे आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 3 मध्ये 2-3 वाक्यात उत्तरे विचारलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.